हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर हानी झाल्याची पाकिस्तानची कबुली. 37 जण ठार झाल्याचा दावा. प्रत्यक्षात जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती. पाकिस्तानी सरकार आणि दहशतवाद्यांचं साटलोटं. ऑपरेशन सिंदूरने जगासमोर आणला पाकिस्तानचा खरा चेहरा. दहशतवादी मुदस्सिरला गार्ड ऑफ ऑनर तर दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला सैन्याधिकारी. भारताच्या 80 लढाऊ विमानांकडनं स्ट्राईक. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा त्यांच्या संसदेत दावा. पोकळ धमक्या देणं सुरूच. बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 12 सैनिक ठार. बलुचिस्तानातील बोलन दर्रा भागामध्ये आयईडी स्फोट. बीएलएच्या स्पेशल टेक्निकल स्क्वॉडचा हल्ला. भारताच्या हल्ल्यानंतर पाकमध्ये हालचाली वाढल्या. ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती युद्धसामग्री आणि रणगाड्यांची जमवाजमव. सीमावर्ती भागातली पाकमधली गावंही रिकामी. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये एकामागोमाग एक 3 स्फोट. वॉल्टन एअरफील्ड परिसरामध्ये स्फोट झाल्याचं वृत्त. नागरिकांमध्ये घबराट. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमध्ये दहशत. इस्लामाबाद, रावळपिंडी, लाहोर, कराचीसह अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट. भारत पुन्हा हल्ला करण्याची भीती. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात मोठं नुकसान. मुरिक्केमधील लष्कर-ए तोयबा आणि भावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या बेचिराख मुख्यालयाचे एक्सक्लुझिव्ह फोटो माझ्याच्या हाती. पूंछमध्ये पाकिस्तानकडनं अंधाधुंद गोळीबार. 15 भारतीयांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. गोळीबारामध्ये हरियाणातील जवान दिनेश कुमार शहीद. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूरमध्ये गोळीबार. भारतीय सैन्याकडनं चोख प्रत्युत्तर. ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरामध्ये भारतीय सैन्याचं कौतुक. केंद्र सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक. विरोधकांना ऑपरेशनची माहिती देणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सकाळी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भीषण अपघात. अपघातामध्ये 4 प्रवाशांचा मृत्यू, 2 जखमी. देहरादूनहून हर्षिलला उड्डाण केलेलं हेलिकॉप्टर कोसळलं. सतरा वर्षांच्या सुनावणीनंतर आज मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणी निकालाची शक्यता. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरसह अन्य आरोपींच्या भवितव्याचा होणार फैसला.